आपलं विटा देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा। अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल। मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, सचोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1 चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप। शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच। मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक। आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध। गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप, विटा। शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध। चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येथे शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध। प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन। श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र, नेवरी रोड, शितोळे मार्केट, गाळा नंबर 3, विटा। प्रोप्रायटर प्रमोद पाटील। संपर्क 98 903 13778। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। हैदराबाद येथील गलाई बांधवांच्या मेळाव्यात अनेकांचा व्यासपीठावर सत्कार घेण्यात आल्याने अनेक गलाई बांधव अक्षरशः भारावून गेले। कोलकात्याचे अजित शेठ पवार, दत्ता शेठ बुलबुले, अमृतसरचे शंकर शेठ, पोपट शेठ, संजय बुलबुले, पोपट देशमुखे आदींचा सत्कार झाला। ज्येष्ठ गलाई व्यावसायिक श्री दत्ता काका देवकर यांनी व्यासपीठावरून गलाई बांधवांना अतिशय अनुभवी मार्गदर्शन केले। त्यांना येणाऱ्या अडचणी व परिस्थिती याचे वास्तव रूपात मार्गदर्शन केल्याने गलाई बांधवांमध्ये एक वेगळा उत्साह संचारला। इन्कम टॅक्स कमिशनर सचिन मोटे यांनीही गलाई बांधवांचे आणि माझे नाते कसे घट्ट झाले हे सांगितले। तसेच त्यांच्या या मार्गदर्शनाने गलाई बांधवांना आपला मेळावा कशासाठी आहे हेही समजले। पाहूयात काय म्हणालेत ते। या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि आज अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून सन्माननीय अनिल पाटील जे आपल्याला खरोखर एक चांगलं नेतृत्व भेटलंय आणि याचा आपण सगळ्यांनी चांगला उपयोग करायचा। त्याचबरोबर आपल्याला एक अधिकारी भेटले, सन्माननीय सचिनजी मोठे साहेब, तेही आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। आपण त्यांचा कसा उपयोग करायचा आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, पण आता पहिली सुरुवात करतो आपल्याला आपल्या व्यवसायासाठी। आपण सगळे गलाई बांधव आहोत, प्रत्येक वेळेला आपण गलाई बांधव म्हणतो। त्या आपल्या वाडवडिलांनी गावाकडनं येताना दुसऱ्याच्या दुकानात कामाला राहून आपण आपला व्यवसाय पुढे सुरू केलेला आहे। त्याच्यामुळे त्याची जाण ही आपल्या प्रत्येक माणसाला असली पाहिजे आणि ती जाण आपण ठेवून जर पुढे चाललो तर आपल्याला कधी कमी पडत नाही। कारण आपला धंदा बिगर भांडवली होता पहिला। गावाकडनं येताना आपण काही घेऊन आलो नव्हतो। बाकीचे सगळे धंदे सगळ्या ठिकाणी भांडवलशाहीवरती चालतात, पण आपलाच एक व्यवसाय असा होता की जिथं आपण गावाकडनं एका ड्रेसवरती आपल्या घरातले आले आणि आज आपण अख्ख्या भारतभर, भारत नाही भारताच्या बाहेर पण आपला कसा उमटवलाय। हा धंदा करताना बऱ्याच अडचणी येतात। आता आपल्याकडे गलाई व्यवसाय आहे, गलाई व्यवसायात थोडंसं बदललेलं आहे। सरकारी माध्यमातून आपल्या गलाई व्यवसायाला बऱ्यापैकी अडचणी आल्या। मी सगळ्यांना इथं हैदराबादमध्ये काम करणाऱ्या लोकांना सांगतो की सगळ्यात पहिलं नगरपालिकेचं लायसन घ्या, कारण इथं आता प्रदूषणाचा त्रास व्हायला लागलाय। या प्रदूषणाच्या त्रासामुळे मागच्या वेळेला बऱ्यापैकी लोकांना अडचण आली, तर आपण कायदेशीर मार्गाने आपल्याला लायसन घेण्याचा प्रयत्न करा। त्याच्यासाठी आता इथं जी सगळी मंडळी एकत्र मोठी झालेली आहेत त्या दृष्टिकोनातनं, त्याचबरोबर आता तुमच्याकडं इथल्या सरकारमधले काही प्रतिष्ठित पण इथं आलेले आहेत, त्यांचा पण उपयोग करा। परंतु लायसन काढा, लायसन काढल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही। जर आपल्याकडे प्रदूषणाचा कायदा आला आपला धंदा बंद करायला लागेल। त्याच्यासाठी गलाई बांधव हे सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा। गलाई बांधव नंतर आपण पुढे गेलेलो आहोत। आता थोडासा आपला व्यवसाय चेंज करून ज्यांच्याकडे भांडवल तयार झालं त्यांनी सावकारी चालू केली आहे। सावकारी म्हणजे आपण घाण गाणवटकी करतो, पण ती घाण गाणवटकी करताना आपल्याकडे लायसन नसतंय। कुठला तरी एक माणूस येतो, घाण ठेवले सांगतो ना आपल्याला भरून द्यायला लागतं। त्याच्यासाठी घाणवटकीचं लायसन काढा
कानवडकीचं लायसन काढलं की तुम्ही थोडंसं परत पुढे जायला सुरुवात कराल. कानवडकीच्या लायसनामधनं तुमचा व्यवसाय अजून पुढे होईल. नंबर 3, आपण ज्वेलरीकडे वळलोय. आज बऱ्यापैकी आपल्या लोकांच्या ज्वेलरी आहेत आणि ह्या ज्वेलरीच्या माध्यमातून आपण सगळे गलाई बांधव आता ज्वेलर व्हायला लागलोय. भारतामध्ये सगळे आपल्यातले 70% लोक ज्वेलरीकडे वळालेले आहेत. हा ज्वेलरचा व्यवसाय करताना आपल्या घरच्यांना आपल्या व्यवसायात आणा. सगळ्यात पहिली गोष्ट मी सांगतो, मी 1988 साली माझ्या मिसेसला दुकानात आणलं. सगळ्यात पहिल्यांदी एक हाताला हात सुरू झाला. त्याच्यानंतर मला 3 मुली आणि 1 मुलगा आहे. मी आवर्जून सांगतो तुम्हाला, मी 8वीत मुलगी गेली, तिला दुकानात आणलं. माझ्या पहिल्या 3 मोठ्या मुली आहेत, त्यांना प्रत्येकाला दुकानात आणलं. दुकानात आणल्यानंतर दुकानदारी माझी 70 स्क्वेअर फूट मी टाकली होती सुरुवातीला. गलाई व्यवसाय केला, त्यानंतर ज्वेलरी चालू केली. 70 स्क्वेअर फुटामध्ये नंतर आम्ही एकमेकांशी संवाद करून थोडं मोठं केलं. हे सांगायचं तुम्हाला कारण एकच आहे की तुम्ही सगळ्यांनी आपल्या घरच्यांना बरोबर घ्या. घरच्यांना बरोबर घेतलं की आपलं भांडवल सेफ राहतं. आपल्याकडे नोकरशाही असती. आत्ताचा सध्याचा काळ नोकरांचा खूप वाईट आलेला आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगतो, नोकर ठेवताना त्या नोकराची, प्रत्येक नोकराची गावाकडनं पोरगा आणलं दुकानात ठेवलं असं आता करू नका. मूळ मुद्दा त्या माणसाचं आधार कार्ड, पॅन कार्ड, घरातले नातेवाईक, त्यांचे फोन नंबर हे सगळं जवळ घ्या. नाहीतर एकाचं डबुलं घेतलं, दुसरा पळून गेला. आता ह्या केसेस बऱ्याच झालेल्या आहेत बघा. हे सांगणं महत्वाचं आहे. याच्यासाठी सगळ्यांनी लक्ष द्या. हे लक्ष देताना आपलं स्वतःचं भांडवल जपा. आपल्या ज्वेलरीमध्ये आपण आलात, ज्वेलरीमध्ये आल्यावर ती सक्षम ज्वेलरी करा. सक्षम ज्वेलरी करा म्हणजे काय? आपलं भांडवल वाढवा. आपलं भांडवल वाढवण्यासाठी आपली बँक स्ट्रॉंग करा. व्यवसाय करताना आपल्याला प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे की आपल्या बायकोला आपल्या दुकानातले दागिने पसंत पडले पाहिजे. नाहीतर आजच्या घडीला आपलं काय होतं, आपलं सराफी दुकान आहे पण आपल्या घरातली माणसं दुसऱ्याच्या दुकानाकडे बोट दाखवतात. ते न होता आपले दागिने पसंत पडले पाहिजे. एवढं मोठं आपलं सक्षम दुकान झालं पाहिजे. हे दुकान होताना आपला व्यवसाय आपण शिकून तयार केलं की मुलांना शिक्षणाकडे वळवा. हे शिक्षण करताना पूर्ण शिक्षण द्या. पूर्ण आज मोठे साहेबांसारखे जे अधिकारी आहेत, मगाशी एकाने सांगितलं 97 साली रेड पडली. मी आश्चर्यचकित झालो. गुलबर्ग्याचे आहेत बघा की 97 साली जर त्या माणसाकडे रेड पडली असेल तर त्यांची काय अवस्था झाली असेल. जर माहिती नसेल काय तर काय होतं हे मला चांगलं माहिती आहे. कारण 83 साली माझ्याकडे एक्साईजची रेड पडली होती. एका वर्षात 3 रेड झाल्या माझ्याकडे. आज आम्ही शिकत गेलो नंतर पुढं. आणि हे शिकताना आज माझे 3ही जावई IAS अधिकारी आहेत. 2 IFS आहेत, 1 IRS आहे. जसे आपले मोठे साहेब आहेत तसे माझे थोरले जावई मुंबईला आज ऍडिशनल कमिशनर आहेत. 1 चंद्रपूरला IFS आहेत, फॉरेस्ट कमिशनर आहेत आणि 1 पुण्यात आहेत. माझ्या मुलाला मी वकील शिकवलंय पण तरी पण दुकानातच घेतलंय. हे तुम्हाला सांगायचं कारण आहे की तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा पण आपल्या दुकानदारीला करा. आपली बायका, मुलं, आपलं घर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक सांगतो, संध्याकाळी आपलं पोरग आपल्या बरोबर जेवलं पाहिजे. तरच आपल्याला माहिती पडतं आपलं पोरग कुठं आहे ते. नाहीतर संध्याकाळी वडील बीड हव्यावरतीच पोरग बी गावावर होतं. हे नको. आज परिस्थिती बदलली आहे आणि त्याच्या पुढे परमेश्वरी कृपेने आता आपल्याकडे पाणी आलंय. आपण सगळे बागायतदार पण व्हायला लागलोय. या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देताना अजून सगळ्यात शेवटचे 2च शब्द सांगतो. हे सगळं करताना आपण इथं आहोत, गावाकडनं इथं आलोय पण इथल्या लोकांनी एकमेकांना एकत्र राहावा. प्रत्येकाच्या सुखादुःखात सहभागी व्हा. कोणाचं जर दुःख असेल तर सगळे मिळून तिथं जा. कोणाचं सुख अखिल भारतीय मराठी व्यापारी संघटनाचा हा 3रा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्टेजवर उपस्थित असलेले अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष अनिल पाटील तसेच उपाध्यक्ष धनराज भोसले आणि सर्वच मान्यवर, कारण नाव घ्यायला सगळेच मान्यवर आहेत तिथं. आणि तुम्ही सगळे हैदराबाद मधील विशेष आज गलाई बांधव असतील आणि आजूबाजूच्या राज्यातले आलेले गलाई बांधव, त्यांचे कुटुंब. आपण बघतोय मागाच्या पासून जवळपास ज्या मान्यवरांनी भाषण केली त्यांच्या मान्यवरांच्या भाषणामधला एक कॉमन पॉईंट असा होता की एकत्र आलं पाहिजे. एकत्र आलं तर आपल्या व्यवसायाला चालना मिळत असते आणि नळी अडचणी ज्या आहेत आपण एकमेकांच्या काढत असतोय. खऱ्या अर्थानं आता आपल्या तुमच्या या संघटना किंवा आपलीही संघटना म्हणलं तर हरकत नाही. आणि या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत अनिल पाटील,
त्यांनी आपल्या भाषणातनं एका संघटनेचे कार्य काय असावेत आणि उद्दिष्ट काय असावं त्याचं एकदम सोप्या भाषेत त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांचा जो मूळ पॉईंट आहे, आता त्यांनी जी योजना केली, आज फक्त 1 रुपया म्हणजे हा अतिशय छोटी गोष्ट आहे, पण 1 रुपयाने सुद्धा त्यांचं जे कॅल्क्युलेशन आहे त्या पट्टीत जो पैसा गोळा होणार आहे आणि तोही पैसा कुठं वापरला जाणार आहे तर आपल्या या मानदेशा भागात किंवा पश्चिम महाराष्ट्रातला जो आपला भाग आहे, 7-8 तालुके आणि 2-3 जिल्हे मिळून त्या जिल्ह्याच्या त्या ग्रामीण विकासासाठी, तिथल्या गोरगरीब जनतेच्या विकासासाठी हा पैसा वापरण्यात येणार आहे. तर खरंच मी नेहमीच म्हणत असतोय, गावाकडेही जिथं जिथं मला संधी येत असते, जिथं बोलायची तिथं मी नेहमी म्हणत असतोय की आमचा जो पश्चिम महाराष्ट्र आहे ह्याचं सौभाग्य असेल किंवा या भागाची जी खरी जडणघडण किंवा ग्रोथ विकास झाला असेल तो नेहमी गलाई व्यावसायिकांच्या मुळेच झालेला आहे. आज तुम्ही बघताय ज्या ज्या राज्यामध्ये तुम्ही गेलाय तिथं त्या राज्याचा घटक बनलेला आहे, तिथली भाषा शिकलेला आहात, तिथली संस्कृती शिकलेला आहात आणि हे असून सुद्धा तुमचं मूळ जे गाव आहे तिथंही तुमची अटॅचमेंट आहे, तिथंही तुम्ही व्यवसाय सेटअप केलेले आहेत. आज विटा असो, आठवडे असो किंवा आजूबाजूचे तासगाव किंवा कडेपूर असो, जलतासे इकडे ह्या भागात जरी गेला तर तिथले जे व्यवसाय आहेत तिथं तुमच्या लोकांचे पैसे आहेत किंवा तुमचा व्यवसाय आणि त्याच्यावर त्या भागातले, ग्रामीण भागातले बरेच लोकांचा उदरनिर्वाह चालत असतोय. म्हणजे ही गोष्ट जी तुमची आहे हे अतिशय नावाजण्यासारखी आहे किंवा खरंच याला सगळ्यांनी सन्मान केला पाहिजे. आणि म्हणून हे सगळं असताना, हे सगळं बघत असताना, मी प्रशासकीय सेवेत काम करत असताना मला ही गोष्ट आढळून आली की खरंच ह्या लोकांना आपण कुठेतरी एक आधार म्हणून काम केलं पाहिजे. आणि गेल्या 4 ते 5 वर्षापासून जसं मी सर्व्हिसमध्ये गेलोय तेव्हापासून लकीली तुमचं व्यवसाय आणि आमची सर्व्हिस हे कुठेतरी, तुम्हालाही माहिती आहे, रोज तुमची आमची कुठेतरी मुलाखत आमच्या डिपार्टमेंटची असे होत असते आणि त्याच्यामध्ये तुमचा ही माणूस आतमध्ये आहे सिस्टीममध्ये, काही चुकत असेल तर सांगणारा पाहिजे, तर याची भूमिका मी आजपर्यंत निभावत आहे. आज या व्यासपीठावर मगाशी सांगण्यात आलं की केसीआर साहेबांचे PA आणि हे आपले महाराष्ट्रीयन आहेत, शरदजी मार्कड, फार चांगल्या पद्धतीने आपल्या गलाई व्यावसायिकांना इथंही हैदराबादमध्ये ते मदत करत असतात. आणि त्याच्याही पुढचं मला हे सांगायचं आहे, आता सरकार त्यांचं होतं, गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी चांगली मदत केली, येणाऱ्या काळात ही अतिशय चांगली ते मदत करतील. मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, आमची लोकांना ज्या पद्धतीनं बघितलं जात आहे ते न बघता आमचे ही लोक खरंच कष्टाळू आहेत आणि या कष्टाळू लोकांवर कुठलाही अन्याय होऊ नये अशा प्रकारची तुम्ही आणि तुमची पार्टी असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल, तुम्ही सगळ्यांनी जर त्यांच्याकडे बघितलं तर हेच खरे लोक आहेत की त्यांच्या करातून किंवा टॅक्सेस जे तुम्ही देतात ते तुम्ही खरं तर राष्ट्राच्या विकासाला तुम्ही चालना किंवा मदत करायचं काम करत असतात. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता अनेक साईडचं मगाशी त्यांनी कोणीतरी बोलताना सांगितलं की UP मध्ये तेही काम करत असतात. तिथेही मी स्वतः गेल्या महिन्यात तिथेही बरेलीला गेलो होतो, तिथेही बघितलं त्यांची ओळख आहे की तिथल्या अधिकारी लोकांची ओळख असणं, ज्युडिशियरी म्हणजे न्यायपालिकेच्या लोकांची ओळख असणं, हे सगळं तुमच्या फायद्याच्या गोष्टी आहेत. आणि आपला तिथे एक माणूस असणं ही फार मोठी गोष्ट आहे. बऱ्याच वेळा बघत असतो की अडचण ज्यावेळेस येते, कुठल्या राज्यात येऊ कोणाला अडचण, आपला एक जर माणूस त्या अधिकाऱ्यांपर्यंत जर पोहोचला किंवा ओळख जरी निघाली, काम इलिगल असेल किंवा लिगल असो, जे पद्धतीनं जे होणार आहे ते कुठंतरी थोडंसं हलक्यापणाने घेतलं जातं किंवा त्याच्यातून जे तुम्हाला त्रास होणार आहे तो कुठंतरी कमी होत असतो, हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर हे सगळं ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. आज त्यांचं जी कार्यकारिणी आहे त्यांनी आज बऱ्याच राज्यामध्ये तुम्ही त्या राज्यातल्या लोकांना अपॉइंट केलं, ही सगळी पळणारी लोक आहेत. आता सगळ्यांनाच माहित आहे की अजूनही असोसिएशन आहे किंवा पहिले बऱ्याच लोकांनी असोसिएशन काढले, पण त्या असोसिएशन मध्ये त्यांनी ज्या काळांतरानं जो चेंज करायला पाहिजे होता, नवीन पिढीला त्यांनी इन्व्हॉल्व्ह करायला पाहिजे होतं, ते केलं नसल्यामुळं आज त्यांनी जे बघितलं मी मगाशी, आता हैदराबादचे अध्यक्ष असतील अक्षय अर्जुन आणि उपाध्यक्ष अभिजित पवार, आज यंग मुलं आहेत, त्यांच्याकडे त्यांनी ते धोरा सोपवलेला आहे आणि ते पळणारी लोक आहेत. आज कुठं अडचण आली, प्रशासनातली काही अडचण असेल किंवा कुठेही अडचण असेल तर हे एखाद्या गरीब पोरगा जरी असेल त्याच्यासाठी ही पळणारी, त्याला न्याय देण्याचं काम करणारी हे मंडळी आहे. म्हणजेच मोठी त्यांनी असं केलेलं आहे की या संघटनेत एक यंग ब्लड म्हणजे तरुण कसं याच्यात इन्व्हॉल्व 2002ला सुरुवात केली आणि त्यावेळेला 10/12 पत्रामध्ये रूममध्ये फक्त 1.25 लाख रुपये आमच्याकडं लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली.
2002 साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने 1,25,000 रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी 300 कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला. आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार, सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार. आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय.